माथेरानमधील छत्रपती शिवाजी महाराज रोडपर्यंत ई-रिक्षा वाहतूक बंद करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. पोलिसांनी पर्यटकांच्या वाहतुकीमुळे हा मार्ग तात्पुरता बंद केल्याने वन ट्री हिल परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेविका प्रियांका कदम, नगरसेवक किशोर मोरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांची भेट घेत ई-रिक्षा सेवा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेले मार्ग बंद करता येणार नाहीत असे मत यावेळी मांडण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाने माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेत शहरात ई-रिक्षांची संख्या वाढवण्याची आणि मार्गांबाबत सर्वमान्य धोरण ठरवण्याची मागणी केली. यावर सर्व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान वन ट्री हिल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-रिक्षा अत्यावश्यक आहेत. सेवा बंद झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा नगरसेविका प्रियांका कदम यांनी दिला. तर नगरसेवक किशोर मोरे यांनी ई-रिक्षांसाठी अनेकदा आंदोलन केले आहे. स्थानिकांची गैरसोय सहन केली जाणार नाही असे स्पष्ट केले. रिक्षासाठी आम्ही API मॅडमकडे सुद्धा गेलो. आता नंतर आपले मुख्य अधिकारी इंगळे साहेब यांच्याकडे गेलो. रिक्षासाठी वनट्रिल विभागात पहिलं म्हटलं आंदोलन केलं ते वनट्रिल विभागाने. आणि तुम्हाला सांगायचं तर उपोषण आंदोलन बाकी सगळ्या ह्याच्यात पहिला सहभाग वनट्रिल विभागाचा होता. आणि आम्हालाच रिक्षा मिळत नाही याच्यासाठी म्हणजे खूप ही खेदाची बाब आहे. हा एक माथेरानचाच भाग आहे आणि या विभागामध्ये 100 कुटुंब राहतात. त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे वनट्रिल ते दस्तुरी हे खूप अंतर आहे. त्याच्यासाठी आम्हाला रिक्षा ही वनट्रिलपर्यंत आलीच पाहिजे. दस्तुरीपासून वनट्रिलला चालायचं म्हणजे 6 ते 7 किलोमीटर चालावं लागतं. आणि तिकडे आमच्या वनट्रिल विभागामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्यासाठी रिक्षा तर आम्हाला घरपोच ही गेलीच पाहिजे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान.